आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कम ऑन फास्ट. नीट लावा. नाही काय नेल पॉलिश एक्सपेन्सिव्ह आहे. कम ऑन. अरे गॉड व्हाट अ मेस. तू हे घ्या क्लीन करा आधी ते. सांगितलं ना एक्सपेन्सिव्ह आहे. अहो नीट क्लीन करा. गॉड. ओके 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 ठेवा 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 ते बाजूला. नीट लावा आता. यशोधराई हे सगळं काय आहे? काय झालं? ए तू डॉक्टरकडून इतक्या लवकर कसं आलास? ते फार महत्वाचं नाही. मला सांग हे सगळं काय चाललंय? अगं हे आपले पाहुणे आहेत. त्यांच्याशी तू असं कसं काय वागू शकतेस? काय झालंय? असं काय वागलोय आम्ही? फ्लोअर पुसायला नाही लावला अजून. जस्ट नेल पॉलिश. एवढा ओव्हर रिॲक्ट का करतोयस? त्यांच्याकडे हे असं काम करून घेताना तुला काहीच वाटत नाही? अरे असं काय काम करायला सांगितलं आम्ही त्यांना? नेल पॉलिश लावायला सांगितलं आणि आमच्या बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. आम्ही म्हटलं नेल पॉलिश लावणार का? त्या हो म्हणाल्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम होता का? नाही. बघ तुला काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट ताई, ते सगळं थांबव. तुम्ही आज जा. मला जरा यांच्याशी बोलायचं. यशोधरा, मला माहितीये त्या इथे आलेल्या तुला आवडलेलं नाहीये, पण त्यामुळे तू त्यांना अशी वागणूक देतेस? गॉड. आम्ही ना तोच विचार करत होतो की अजून तू किंवा आई दोघांपैकी कोणीतरी येऊन आम्हाला आमच्या चुका कसं का नाही दाखवते. आम्ही काहीही केलं काहीही वागलं की तुम्हाला वाटतं आम्ही चुकतोच. अरे त्या इथे होत्या, आम्ही नेल पॉलिश लावायला सांगितलं, बस एवढंच. एवढंच? अरविंद, आय डोंट अंडरस्टँड. आय मीन आमची मैत्रीण असती, आमची बहीण असती, तिला आम्ही असं सांगितलंच असतं ना. इनफॅक्ट आम्हाला तर वाटतं की आम्ही त्यांना खूप फ्रेंडली वागवतोय, त्यामुळे त्यांना पाहुण्यासारखं वाटणार नाही. घरात जात असं वाटतंय. यू नो व्हॉट, तू अर्थाचा अनर्थ करतोस, नथिंग एल्स. तू तुझ्या वागण्याचं ज्या पद्धतीने समर्थन करतेस ना, ते तितकंसं मला पटलेलं नाहीये. असो बरं, आज तू घरी कशी? ऑफिस मीटिंग्स काही नाही? नाही, काही महत्वाचं नव्हतं. आय मीन जे आहे ते आमची मुलं हँडल करू शकतात. झालं? इंट्रोडक्शन संपलं? आणखीन काही प्रश्न आहेत की आम्ही जाऊ? थँक्यू. हे नक्की काय चाललंय या घरात? यशोधराचं पाहुण्यांशी असं रागाने वागणं, त्या ताई पण हिचं सगळं मुकाट्याने ऐकून घेत होत्या. हे सगळं विचित्रच वाटतंय. आणि ह्या लोकांचा यशोधरा एवढा राग का करते? नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. शोधून काढायलाच हवं. रत्नपारखी काकांशी बोलून बघू का एकदा? मे बी ते काकूंना नाही, नको. या सगळ्याचा उगाच त्यांना त्रास व्हायचा. दुसरा काहीतरी मार्ग शोधायला हवा. हॅलो कदम, आपल्या ऑफिसच्या आसपास कुठे रेंटवर घर मिळतंय का जरा बघा आणि मला लवकरात लवकर अपडेट द्या. हो, जरा अर्जंट आहे. जावई बापू, जाऊन आलात का डॉक्टरांकडे? हो,
काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले काही काळजी करण्याची गरज नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. चला बरं झालं. ही पत्रिका कोणाची? अक्षयची. गुरुजींना दाखवायची होती म्हणून जरा बोलावून घेतले. काय आहे, श्रेयसचं लग्न झालं पण अक्षयच्या लग्नाचा योग कधी आहे ते बघायला हवं ना. आई, आपल्या घरातली सगळी परिस्थिती बघता तुमचा ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे? नाही, माझा तर कशावरही विश्वास नाही ना, म्हणून विचारतोय. अरविंद, जेवढी संकट जास्त येतील ना तेवढा त्याच्यावरचा विश्वास असतो तो घट्ट करायचा असतो. देव परीक्षा बघत असतो रे आपली. कोडी तोच घालतो आणि सोडवतो सुद्धा तोच, नाही का? येऊ का आई? या या गुरुजी, या या. या नमस्कार. बसा. बस. नम्रता, बरं, काय काम काढलं? ही अक्षयची पत्रिका आहे, ती जरा नजरेखालून घाला. दे. आई, तुमच्या शंकांचं समाधान या पत्रिकेत दिसतंय. म्हणजे अक्षयच्या लग्नाचा योग जुळून आलाय. वा, हे खूप छान सांगितलं तुम्ही. माझी मोठी काळजी भेटली. कसलं काय, मला काही खरं वाटत नाही ते. गुरुजी, आमच्या जावई बापूंना या घराची सतत चिंता लागलेली असते. त्याच्यावर काहीतरी तोडगा मिळतो का बघा. घराची चिंता म्हणजे नक्की कसली चिंता? गुरुजी, घराची, घरातल्या माणसांची. सगळं कधी मार्गी लागेल ना तेच कळत नाही. म्हणजे एक चांगली गोष्ट घडली ना की 4 गोष्टी वाईट घडतात. बरं, बघतो.